तर ठाण्याला जाणारी लोकल सेवा ठप्प झालेली आहे। सीएसएमटी वरून ठाण्याकडे जाणारी लोकल बंद झाली। ही माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली। त्यामुळे सीएसएमटी वरून ठाण्याकडे एकही लोकल जाणार नाही आहे। लोकल प्रवाशांचे हाल होत आहे। तर लोकल सुरू नसल्याने सीएसएमटी आणि ठाणे लोकल स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि लोकल सुरू नसल्याने प्रवासी 1.5 ते 2 तासांपासून सीएसएमटी स्थानकावरती लोकलची वाट बघताय। या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। सीएसएमटी स्थानकावरची या ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झालेली आहे। साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। साधारणतः 2 तासांपासून या ठिकाणी सर्व प्रवासी हे ताटकळत थांबलेले आहेत। सीएसएमटी वरून ठाण्याकडे जाणारी लोकल ही आता ठप्प झालेली आहे। त्यामुळे आता सर्व लोकल प्रवाशांचा खोळंबा या ठिकाणी झालेला आहे। ही लाईव्ह दृश्य आपण या क्षणाची बघतोय। अतिशय मोठी गर्दी या ठिकाणी झाली असल्याचं आपण पाहू शकतोय। साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतोय गेल्या काही वेळापासून लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत त्या बंद आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपलं घर गाठण्यासाठी या सर्व जणांचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर झालेली आहे, या संदर्भात सविस्तर अपडेट। आज सकाळपासूनच आठवड्याच्या पहिल्या दिवशी जे काही चाकरमान्य किंवा प्रवासी त्यांना ताटकळत राहावं लागत होतं। आज सकाळी सिग्नल फेल झाल्यामुळे प्रवासी उशिरा कार्यालयात किंवा ऑफिसला गेले आणि संध्याकाळच्या सुमारास ठाण्यावरनं विटीच्या दिशेने किंवा ठाण्यावरनं कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ज्या काही ट्रेन्स आहेत त्यांना पाऊस पडल्यामुळं ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान एक जो काही पिलर होता हा पिलर कोसळल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती ताटकळा ठाणेकरांना सहन करावा लागला होता। त्याबरोबर ठाण्यावरनं सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन देखील रद्द करण्यात आलेल्या आहे। विशेष म्हणजे ठाण्यातनं प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरनं कल्याणच्या दिशेने ज्या काही ट्रेन जाणार होत्या त्या पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्या ट्रेन 5 नंबर प्लॅटफॉर्मवरनं फिरवण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे 6 नंबर प्लॅटफॉर्मवरनं केवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या जात आहेत। त्यामुळे नक्कीच हा जो काही फटका आहे हा सर्वसामान्य जे काही चाकरमान्य आहेत किंवा मग जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना बसलेला आहे। रेल्वेची सेवा कधी सुरळीत होईल असा प्रश्न प्रवाशांना पडत असताना त्यांना जे रेल्वेचे ट्रॅक आहेत त्या ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाताना चालत जावं लागत आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। बरं विकास, या संदर्भात प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आलेली आहे का? कधी सेवा सुरळीत होऊ शकते? ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान जो काही पिलर पडला होता त्याचं काम काही वेळातच पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती। परंतु हा पिलर पडल्यानंतर प्रशासनाला माहीत देखील नव्हतं। जेव्हा प्रवाशांनी सांगितलं त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीच्या वर हा जो काही पिलर काढण्याचं काम सुरू आहे। 1 तासामध्ये रेल्वे सेवा सुरळीत होईल असा विश्वास देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। बरं विकास, ठाण्यापासून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा सुरू आहेत का? ठाण्याहून कर्जतच्या दिशेने आणि कर्जतहून ठाण्याच्या दिशेने जी काही लोकल सेवा आहे ही लोकल सेवा सुरू आहे। दुसरीकडे बघितलं की कल्याण आणि डोंबिवली या ठिकाणी देखील काहीतरी सिग्नलचा प्रॉब्लेम झाला होता। त्यामुळे ठाण्यावरनं कल्याणच्या किंवा ठाण्यावरनं कर्जत किंवा कसारा या ठिकाणी जाणाऱ्या ज्या काही ट्रेन्स होत्या त्या ट्रेन देखील काही काळ विलंबाने चालू होत्या, परंतु आज तो देखील फॉल्ट झालेला आहे असं प्रशासनाने सांगितलं आहे। त्यामुळे ठाण्यावरनं कर्जत किंवा ठाण्यावरनं कसारा या ठिकाणची सेवा देखील आता पूर्ववत सुरू होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। बरं, नेमकं कुठल्या स्थानकापासून कुठेपर्यंत लोकल सध्या बंद आहेत? मुलुंडहून ठाण्याच्या दिशेने जे काही येणारे लोकल्स आहेत ते इतरत्र हलवले आहेत आणि ठाण्यावरनं सीएसटीच्या दिशेने जे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची जी सेवा आहे ही पूर्णपणे बंद करण्यात आली। कारण की जे काही काम सुरू आहे हे काम पूर्णपणे झालेलं नाहीये, परंतु ज्या ट्रेन्स प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरती मुंबईच्या किंवा कल्याणच्या दिशेने येणार होत्या त्या देखील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वरती फिरवण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रवाशांना या प्लॅटफॉर्मवर त्या प्लॅटफॉर्मवरती कोलांटी आणि माटुंग्याच्या दरम्यान काही लोकल डायव्हर्ट पण केल्या आणि ठाण्याच्या नंतर नॉर्मल रूटवर पण त्या लोकल चालवल्या होत्या। याचा साधारणपणे 5 वाजल्यापासून ओएचचा ब्लॉक घेतला गेला होता आणि या वादळ वाऱ्याच्या किंवा पावसाच्या परिसरात सुद्धा की या वेळेत सुद्धा मध्य रेल्वेनी आणि आमच्या इलेक्ट्रिकलच्या टीमनी खूप जास्त प्रयत्न करून कमीत कमी वेळामध्ये त्याचं रिस्टोरेशन केलेलं आहे। त्याचं रिस्टोरेशन 6:45 पूर्ण झालेलं आहे। किती वेळा म्हणजे किती तास लागले सर्व? याला साधारणपणे 2 तास 45 अवधी लागलेला आहे। याच्यामध्ये या गोष्टीला साधारणपणे फेल्युअर झाल्यानंतर नॉर्मल
जेव्हा चांगलं वातावरण असतं त्यावेळेस पण जेवढा वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये आपण ह्यावेळेस ह्याला रिस्टोर केलेलं आहे. आणि जेव्हा की पाऊस चालू होता किंवा बाकीच्या काही गोष्टी होत्या त्यानंतर सुद्धा आपण ह्याला व्यवस्थितपणे लवकरात लवकर रिस्टोर केलेलं आहे. लोक सुरळीत झाले, डोंबिवलीकडनं येणारे एसी लोक अनिश्चित काळासाठी जे उशिरा धावतात. आता सगळ्याच लोकलच्या तर आपण पाहतोय आता ही दृश्य आहे ठाणे स्टेशनवरची. ठाणे स्टेशनवर जीवघेणी गर्दी सध्या आपल्याला बघायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह आणि या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतोय.